चल मॅच चालू करून घ्यायची. आघाडीची जोडी मैदानामध्ये सुशांत माने. सुशांत माने कुठे असतात तर व्यासपीठावरती यायचंय किंवा टीम मधील कोणी सह खेळाडू असेल तरी चालेल. मॅचला सुरुवात होते. अभि पळसकर आणि अनिकेत काटे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सिद्धार्थ बांदलला मागे थांबवलं गेलंय. स्वराज पोकळे गोलंदाजी मार्गावर दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असेल. इथे विजय मिळवणं मात्र दोन्ही टीमसाठी गरजेचं असेल. पहिला चेंडू इथे फटका जोरदार आणि पहिला चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. सन्माननीय संतोष भाऊ लायगुडे प्रत्येक दिवशी जे आपल्याला मानतोय प्लेअर ऑफ द डे साठी जे सायकल मिळाले ते आमचे संतोष भाऊ लायगुडे यांचा शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान निलेश भाऊ गिरमे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. संतोष भाऊ लायगुडे यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुशांत माने जो शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार खेळला त्यासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक. स्टेज वरती रोहित दादा. सुशांत माने शेवटचा चेंडूवरती जो षटकार खेळला त्यासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक आणि ते आपण सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी प्रत्येक दिवसासाठी एक बायसिकल देण्यात येणार आहे. त्याच्या बक्षीस जाते संतोष दादा लायगुडे. शुभ हस्ते मात्र सन्मान केला गेला आणि त्याचबरोबर सुशांतने जो शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार खेळला त्यासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक. रोख रक्कम 2222 रुपये. एका षटकारासाठी सुशांतला मात्र हे पारितोषिक दिलं जाते. मॅच जिंकून दिले सुशांतने. अफलातून बॅटिंग केली. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. 10 धावा 10 रन ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिल्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना त्यावेळेस हा चेंडू शरीर भेदक मारा. रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे पाहतो आपण ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा 11 रन ऑन स्कोर बोर्ड. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आतापर्यंत आपण पाहिला. प्रतीक दादा गणेश दादा 11 संघासाठी मात्र ही मॅच मात्र फार महत्वाची असेल. इथे विजय मिळवणं फार गरजेचं असेल. संघाला पुढच्या फेरीचा प्रवास करायचा असेल तर प्रतीक दादा गणेश दादा संघाला हा सामना जिंकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूने लोकमान्य क्रीडा संघाला देखील ही मॅच महत्वाची असेल कारण यांना देखील हा सामना करो या मरो असेल. डू ऑर डाय हा सामना या दोन्ही संघांसाठी असेल. जिंकावं लागेल तर मात्र पुढच्या फेरीची स्वप्न पूर्ण करता येतील. आणि इथला पुढचा पॉइंट टेबल मात्र बराचसा आता चेंजेस होईल कारण नॅशनल पार्कने सामना जिंकत जवळपास पुढच्या फेरीमध्ये स्थान जवळपास निश्चित केलंय. अजून देखील काही गोष्टी आहेत ज्या पूर्ण कराव्या लागतील. चांगलं रन रेट राखावं लागेल. यावेळेस फटका जोरदार अभिच्या बॅट मधनं धुवाधार फटका होता. षटकार 6 धावा. बॅट मधनं आलेला एक ताकदवान फटका होता. जसा चेंडू आला तसाच अभि पळसकरने भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 17 धावा 17 रन ऑन स्कोर बोर्ड. अभि पळसकरची बॅट मैदानामध्ये बोलायला लागली आहे. परत एकदा अभि पळसकर चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. षटकार. अभिच्या बॅट मधनं आलेला एक जोरदार फटका. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. तिसरा षटकार येतोय का पाहावं लागेल कारण अजून देखील निलेश दादा गिरमे मैदानामध्ये 2 षटकार बॅक टू बॅक आलेत. तिसरा षटकार येणार का?
बी पळसकर साठी मात्र संधी असेल. 2 षटकार बॅक टू बॅक खेळलेत. तिसऱ्या षटकाराची संधी आणि ते हा चेंडू मात्र शरीर भेदक मारा. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. सलग 3 षटकार जर खेळले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 विकेट घेतल्या तर 5,555 रुपयाचं पारितोषिक. निलेश दादा गिरमे मैदानामध्ये आहेत तोपर्यंत विकेट मात्र मिळवावे लागतील. षटकार खेळावे लागतील. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरच्या चेंडू पर्यंत पोहोचेल. जयेश रावलचं एक चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉल. ते पंचांचा इशारा आला. नो बॉल आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या गणेश दादा संघासाठी. सव्वीस धावा 26 रन. यावेळेस अबाई फायर. यावेळेस अबी पळसकरच्या बॅट मधनं आणखी एक धुवाधार फटका. षटकार या ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर 3 षटकार आयुष गाडेवरती आक्रमण मात्र चढवलं गेलं. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं चुका झाल्या होत्या टीम प्रतीकदादा गणेशदादाकडनं. यावेळेस अभिने मात्र सूत्र हातात घेतलंय. फक्त तो म्हणतोय आता चेंडूला फक्त धू 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 कारण चांगल्या बोले कुहू कुहू. फटकेबाजी इथे मात्र अभिच्या बॅट मधनं. त्यावेळेस चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. एक सिंगल धाव, सिंगल धाव. नो बॉल. परत एकदा अभिसाठी सुवर्ण संधी असेल. चौतीस धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. अभिची बॅट आता बॅट राहिली नाहीये. त्या बॅटने तलवारीचं रूप धारण केलंय आणि आता फक्त चेंडूवरती केले जात आहेत वार. चेंडूला केलं जात आहे सीमा पार. अनिकेत काटेला देखील मात्र सूत्र हातात घ्यावे लागतील. मोठी बॅटिंग करावी लागेल. मला वाटतं अभिजित पहिलाच चेंडू असेल जो सामना करेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. अनिकेतला मात्र हा चेंडू समजू शकला नाही. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल अनिकेत साठी. हा चेंडू मात्र किती धावा देऊन जाईल की आयुष इथे मात्र कमबॅक करेल. फटका मात्र चांगला खेळला घेतली जाईल. फक्त एक सिंगल धाव, सिंगल धाव, सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाच्या धावा जमवत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा, 35 रन. 35 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ इथे पाहायला मिळाला. त्याचबरोबर या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय निलेशदादा गिरमे यांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला जे मार्गदर्शन दिलं, सहकार्य दिलं, अगदी वेळात वेळ काढून आज निलेशदादा गिरमे या मैदानामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल निलेशदादांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल निलेशदादा गिरमे यांचं मनापासून धन्यवाद. पस्तीस धावा या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लावल्या जात आहेत. 35 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. संकेत समोर असेल. संकेत बॅटिंग साठी अनिकेत आणि अभि पळसकर. अनिकेत विरुद्ध संकेत हा सामना आता मैदानामध्ये रंगेल. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 36 रन. यावेळेस फटका जोरदार. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. षटकार. परत एकदा हा जोरदार तडाखा. इथे चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार प्रयत्न मात्र केला होता पण इथे झेल मात्र टिपता आला नाही. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. 46 रन ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. इथे मात्र धावफलकाने एक वेगळा आकार घेतलाय
अनिकेत काटे आज मैदानामध्ये बरसात करतोय धावांची. फोर्टी 46 रन त्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहतो आपण एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील झटपट पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चाळीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 48 रन. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 48 रन. यावेळेस हा चेंडू अगदी फटका चांगला गेला आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. बावन्न धावा 52 रन या स्कोरवरती पूर्ण होत आहेत. तिसरा षटक हे प्रगतीपत्र असताना 52. परत एकदा जोरदार फटका. क्या बात आहे. अनिकेत काटे आज मैदानामध्ये फुलं उगवतोय. प्रतीक दादा गणेश दादा 11 संघासाठी त्याने काटे वाटून टाकलेत अगदी प्रतिस्पर्धी टीम साठी. लोकमान्य संघाला मात्र विकेट महत्वाचे असेल. इथे अनिकेत काटेची मात्र जोरदार बॅटिंग. मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 58 रन 58 धावा. या मॅच मध्ये अगदी वाटतंय प्रतीक दादा गणेश दादा संघाला खळबळून जाग आली. खरं तर या संघाला आजच्या दिवसातील प्रमुख दावेदार समजला जातो, वाघ समजला जातो. पण पहिल्याच मॅच मध्ये त्या वाघाच्या शिफ्टावरती पाय दिला होता आणि तो वाघ आता चवताळून जागा झालाय. 58 रन 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. प्रतीक दादा गणेश दादा 11 संघाने मात्र आतापर्यंत चांगल्या धावा जमवल्या. पण इथून पुढे लोकमान्य क्रीडा संघाला कमबॅक करावं लागेल. कारण इथे मॅच जिंकायची असेल तर कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी संघाला आटोपत घ्यावं लागेल, रोकावं लागेल. टायमर चालू आहे, वेळ वाचवा. 4 मिनिटाचा खेळ अजूनही बाकी. म्हणजे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करून पुढचं षटक सुरू करावं लागेल. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विशाल पोकळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण विशालला पाहिलं. एक चांगलं आयोजन करत असताना विशालने देखील फार कष्ट या स्पर्धेसाठी घेतलं. पण आज विशाल पोकळेला या मॅच मध्ये संघासाठी चांगली गोलंदाजी करावी. टायमर पुढे चाललाय. 3.5 मिनिटाचा टाइम बाकी. वेळ वाचवा. 58 रन. विशालचा हा चेंडू इथे पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे चेंडू खेळून काढला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होईल. ब्लॅक कलरची क्रेटा गाडी कुणाची तरी आहे. ती गाडी थोडीशी बाजूला करून घ्या. ब्लॅक कलरची क्रेटा जी रस्त्यामध्ये आहे ती थोडीशी गाडी बाजूला करून घ्या विनंती. शॉर्ट धाव आहे का नक्कीच चेक केलं जाईल. पाहूया. तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. पाहूया निर्णय काय येतोय. कॅमेरामधून आपण बॉल फॉलो केला होता, त्यामुळे ऑनफिल्ड निर्णय जो घ्यावा लागेल. पंचाचा जो निर्णय असेल तो ऑनफिल्ड निर्णय कळवा लागेल शॉर्ट रन साठी.
ऑन फील्ड निर्णय द्या. एक धाव शॉट. एक धाव शॉट म्हणजे काम केलं संपूर्ण महिन्याचा पगार फक्त 15 दिवसाचा. एक धाव शॉट. धाव फलकावरती आपण नजर टाकूया. 59 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अभि पळसकर. अभिच्या बॅटमधनं जोरदार फटका. आपण इथे क्षेत्ररक्षक इथे टिपतो झेल आणि नो बॉल. दैव देत आणि कर्म नेत. विकेट आली होती विशालच्या खात्यामध्ये पण पंचांचा इशारा आला नो बॉल. अभि पळसकरला मिळालेलं जीवदान. अभि पळसकरला या फॉर्मेट मध्ये जीवदान मिळालं म्हणजे अगदी आता तो गोलंदाजांवरती तुटून पडेल. अगोदर 33 धावांवरती तो बॅटिंग करतोय. अनिकेत 23 धावांवरती विकेटचा शोध मात्र लोकमान्य क्रीडा संघाला पण इथे विकेट मात्र येताना काही दिसत नाहीये. एकही फलंदाज बाद झाला नाही. फ्री हिटचा चेंडू असेल आता. अनिकेत काटे मात्र या फ्री हिटच्या चेंडूचा कितपत फायदा घेईल. त्यावेळेस जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी इथे पाहिलं तर फलंदाज अगदी एष्ट्या उद्ध्वस्त झाले पण फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज मात्र बचावला गेला. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 61 धावा. जुनी 4 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील शिल्लक असेल. टायमर आपण पाहिला तर टायमर पुढे निघून चाललाय त्यामुळे लवकर मॅच सुरू करणं गरजेचं असेल. 2 बॉल. एक डॉट एक सिंगल धाव आणि एक नो बॉल देखील या ओव्हरमध्ये आपण पाहिला. हा चेंडू अगदी पाहिला तर अचूक टप्प्यावरती होता. व्हाईट लाईन यॉर्कर चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. विशाल पोकळेची मात्र अप्रतिम गोलंदाजी. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा आपण हा चेंडू अगदी पाहिला तर एक सिंगल धाव. यावेळेस परत एकदा हवाई हल्ला. परत एकदा अभि पळसकर मैदानामध्ये बरसलाय. षटकार 6 धावा. मगाशी देखील मी सांगितलं होतं अभि पळसकर आता फक्त चेंडूला धू 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 कारण चंगळ्या बोले कुहू कुहू. अभि पळसकरच्या बॅट मधनं षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. 39 धावांवरती अभि बॅटिंग करतोय. यावेळेस हा चेंडू मात्र शांत डोक्याने अभिने खेळून काढला. एक सिंगल धाव. सिंगल धाव. अभिच्या बॅट मधनं आलेली सिंगल धाव आणि सिंगल धावाने धावफलक पुढे सर केलं. 69 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. टायमर संपलाय म्हणजे आता 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक. 69 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 69 रन. सगळं कॅल्क्युलेशन करून आपण टायमर इथे सेट केलाय कारण मला वाटतंय 4 ओव्हर संपण्यासाठी 12 मिनिटं पुरेशी आहेत तरी देखील आपण 16 मिनिटं दिलेत. जे मध्ये जो टाइमपास होणार आहे कॅल्क्युलेशन करूनच आपण हे सगळं काही ठरवलंय. प्रत्येक चेंडूवरती अगदी मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. 69 धावा. 4 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज शुभम शिर्के गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. शुभमचा हा चेंडू मात्र सुरेख होता आणि त्याचबरोबर इथे रनआउटच्या रूपाने फलंदाज होईल बाद. पहिली विकेट इथे गमावली गेली. पहिला फलंदाज बाद. विशाल सरकारचा चांगला थ्रो आणि फलंदाज इथे धावबाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल सिद्धार्थ बांदल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे युवा नेते सन्माननीय बंटी शेठ कुलकर्णी यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. बंटी शेठ कुलकर्णी यांचं सहर्ष स्वागत. फटका जोरदार. हवाई हल्ला. अभि पळसकर आज थांबायचं नाव घेत नाहीये. षटकारांची आतिषबाजी. 6 धावा.
46 धावांवरती अभि पळसकर पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती अभि पळसकर पोहोचला. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक इथे झळकवलं जाणार का? आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक झळकवण्याच्या अगदी उंबरठ्यावरती अभि पळसकर पोहोचलाय. 75 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अभि पळसकर पुन्हा एकदा हवाई हल्ला, चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. नो बॉल प्लस षटकार. त्याचबरोबर अभि पळसकरच्या 50 धावा तरी पूर्ण होत आहेत. 52 धावांवरती अभि पळसकर बॅटिंग करतोय. अभिची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी चेंडू हरवला, चेंडू मैदानाच्या बाहेर गेला की लगेच मैदानामध्ये आमचे बलराम सर चेंडू घेऊन आतमध्ये जातात. त्यासाठी एक सुंदर बॅग देखील बनवली. त्या बॅग वरती देखील तुम्ही पाहू शकता. बलराम दादा ती बॅग देखील दाखवायची आहे. पुणे प्रीमियर लीगची आकर्षक बॅग तुम्हाला पाहायला मिळते. पीपीएल एका बाजूने, पीपीएल एका बाजूने, पुणे प्रीमियर लीग. त्याच्यामध्ये नक्की चेंडू आतमध्ये जातात. अगदी काय काय लुक या स्पर्धेला दिले, अगदी बारकाईने या स्पर्धेकडे पाहिलं जायला. रायगडची दूरदृष्टी नक्कीच पाहायला मिळाली. नो बॉल. प्रत्येक गोष्टीसाठी मात्र फार मोठे कष्ट त्यांनी केलं. स्टंपवरती देखील पीपीएलचा देखील नाम उल्लेख केला गेला. एलईडी स्टंप, त्याचबरोबर बॉलसाठी बॅग आहे त्यावरती देखील. अगदी एवढंच काय, अगदी ऑक्शनमध्ये पाण्याच्या ज्या बॉटल होत्या ना त्यावरती देखील पुणे प्रीमियर लीगचा उल्लेख केला गेला होता. अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती फक्त पुणे प्रीमियर लीग ही पाहायला मिळाली. अगदी जे रायटिंग पॅड असतील, पेन आहेत, पेनावरती देखील पुणे प्रीमियर लीग. अगदी संपूर्ण महाराष्ट्रात काय प्रत्येकाच्या खिशामध्ये देखील पुणे प्रीमियर लीगच पाहायला मिळालं. ते आमचे नोटबुक माझ्या समोर आहे. त्या नोटबुकचा कव्हर देखील आपण पाहिला तर पुणे प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. अगदी ज्या 4 टीम ज्या सेमीफायनल मध्ये दाखल होतील, क्वार्टर फायनलच्या मॅच मधून ज्या विजेता होतील, ज्या चेंडूवरती ते विजय होतील ना, तो चेंडू एका सागवानच्या लाकडाच्या एका सुंदर केस मध्ये नक्की त्याला कव्हर केलं जाईल आणि ती आठवण त्या संघाला मात्र क्वालिफाईड बॉल म्हणून दिली जाईल. 83 धावा, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. काय काय आज मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन, नियोजन रोहित भाऊ लायगुडे आणि संपूर्ण पीपीएलच्या परिवाराचं आपण पाहिलं. 83 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण. नो बॉल. जी ट्रॉफीसाठी तुम्ही लढताय, जी ट्रॉफी पहिल्या नंबरची ट्रॉफी तुम्ही पाहताय, ती ट्रॉफी अगदी पाहिलं तर मैदानामध्ये येण्या अगोदर पवित्र स्थळात देखील भेट देऊन आली. अगदी छत्रपती संभाजी महाराजांचे चरण स्पर्श करून श्री क्षेत्र तुळापूर इथे मात्र त्या चेंडू ट्रॉफीचा आधी मात्र लोकार्पण केलं. तिथे मात्र ते ट्रॉफीचा स्पर्श आपल्याला पाहायला मिळाला. अगदी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणाची धूळ घेऊन आज ही ट्रॉफी या मैदानामध्ये सजताना आपण पाहतोय. ही ट्रॉफी जो पहिला नंबर पटकेल त्या संघ मालकाच्या घरामध्ये ती ट्रॉफी सजेल आणि तिथे मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच पाहायला मिळेल. मॅच चालू ठेवा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. चला मॅच चालू ठेवा. शहाऐंशी धावा, 86 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. अभि पळसकरची बॅटिंग आज मात्र मैदानामध्ये पाहण्यासारखी होती. अभिषेक राठोड नवीन फलंदाज आणि ते पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या. अगदी पाहिलं तर आज सिद्धार्थचा दिवस खराब आहे. नाहीतर मला वाटतं सिद्धार्थ 1 धाव घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती थांबला असता, पण सिद्धार्थने ठरवलं आज दिवस माझा खराब आहे, मी नॉन स्ट्राईकलाच भरा. अभिला त्याने मात्र स्ट्राईक दिली शेवटच्या चेंडूसाठी. 88 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगली कॅप्टन्सी आज या मॅच मध्ये सिद्धार्थची आपण पाहतोय. स्वतःला त्याने मागे ठेवलं आणि अभिला आणि काठीला मात्र ज्यांनी पुढे पाठवलं. चांगला धावफलक इथे उभा केला गेला. अभिषेक राठोडच्या बॅट मधनं फटका हवेत, क्षेत्ररक्षक तिथे टिपतो झेल आणि ते फलंदाज बाद. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 88 धावा, 89 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. सर्व टीम एका लाईन मध्ये बाहेर यायचंय आणि पुढची टीम ज्यावेळेस आतमध्ये जाईल त्यांनी देखील एका लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. चला गणेश दादा, प्रतीक दादा लगेच आतमध्ये जा, वेळ आपल्याकडे कमी आहे.
लगेच आतमध्ये जा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आकर्षक जर्सी परिधान करून जे सर्व खेळाडू आज मैदानामध्ये उतरलेत त्या सर्व जर्सी दर्शन स्पोर्ट्स स्वप्नीलदादा उनवणे यांच्या माध्यमातून या सर्व जर्सी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या जर्सींनी मात्र या स्पर्धेची शोभा वाढेल. जर्सी असतील, आकर्षक ट्रॅक पॅन्ट असतील, ती खेळाडूंना मात्र मनमुराद आनंद देण्याचं काम आमचे स्वप्नीलदादा उनवणे दर्शन स्पोर्ट्स या माध्यमातून केलं गेलं. त्याबद्दल दर्शन स्पोर्ट्स आणि उनवणे साहेबांचं मात्र मनापासून धन्यवाद. एक आकर्षक जर्सी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 88 धावा बनवल्या गेल्या. दुसऱ्या इनिंगचा खेळ जसा सुरू होईल तसा समालोचन कक्षामध्ये बदल होईल आणि समालोचन कक्षासाठी मी परत एकदा आमंत्रित करेल आमचे अभिषेक कवळे सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल. या स्पर्धेसाठी ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांनी काम पार पाडलं, पण एका मॅचसाठी मला ब्रेक देण्यासाठी अभिषेक कवळेंना मात्र मी या ठिकाणी आमंत्रित करेल. धन्यवाद अभिषेक दादा. धन्यवाद सर. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं असेल प्रतीक दादा, गणेश दादा 11 या संघाने आजच्या दिवसभरातील सर्वात जास्त स्कोर, जर आपण कालचा दिवस जर बघितला तर कालचा हायस्ट स्कोर 103 होता, पण आजचा हायस्ट स्कोर जर पाहिला तर आजच्या दिवसभरातील सर्वात जास्त स्कोर जो संघाने केलाय तो प्रतीक दादा, गणेश दादा 11 88 धावांचा 89 धावांचा पाठलाग या ठिकाणी आपण लोकमान्य क्रीडा संघ या संघाला करताना बघणार आहोत. बघूयात आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाचा ताबा घेताना आपण बघायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला सिद्धांत बांदल ही आपली टीम क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. आघाडीचे बॅटर ओमकार पोकळे, तर दुसऱ्या बाजूला स्वराज पोकळे. या ठिकाणी जसे आघाडीचे बॅटर मैदानाचा ताबा घेत आहेत तशातच बक्षिसांचा वर्षाव सुरू होतोय. सन्माननीय अमितदादा जंगम यांच्याकडनं हे पारितोषिक येत आहे. जर का लोकमान्य क्रीडा संघ हा संघ जर ही मॅच जिंकला तर त्यांच्याकडून तब्बल 5555 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय जंगम साहेबांकडनं येत आहे. त्यामुळे हे आव्हान आता तुम्हाला संपुष्टात करावंच लागेल, आणावंच लागेल. ही डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच, पहिली मॅच जरी दोन्ही संघाच्या हातातून गेली तरीही या मॅच साठी आपल्याला जीवाचं रान करावं लागणार आहे. संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते विनायक, स्ट्राइक वर दिसत आहेत ते ओंकार, नॉन स्ट्राइकला असतील ते विशाल सरकार. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने कळला, अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेपार, पहिलाच आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा शुभारंभ झालाय, श्री गणेशा झालाय. हे एक चांगले संकेत एक आपण म्हणत असतो, अटॅक इज अ ग्रेट डिफेन्स. म्हणजेच की दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा अटॅकची भूमिका घेतली तर नक्कीच त्या संघाला ते चांगलं असतं. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार आणि हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेपार, येतोय 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होती. धावसंख्या दुहेरी अंकात, धावसंख्या झाली आहे ती 10. हा नक्कीच मोठा पाठलाग आहे, पण ज्याप्रमाणे ओमकार पोकळेंची बॅट चालतीये अशीच जर ही बॅट चालत राहिली तर नक्कीच हा पाठलाग थोडाच असेल. 28 चेंडूमध्ये 79 धावेंची गरज.
हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या अगदी लगत. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. एक चांगलं कमबॅक विनायकच्या बॉल आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. हा चेंडू मात्र डीप काउ कॉर्नरला अलॉंग द कार्पेट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान आलेली एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये एक वाढ होतीये. धावसंख्या झाली आहे ती 11. आत्तापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये हाताळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट आणि आत्ताच्या चेंडूवरती सिंगल. चांगलं कमबॅक विनायकच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस मात्र ऑफ साईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतो आणि त्या दरम्यान येतोय तो चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. एक चांगली बॅटिंग आपण दोघांच्या माध्यमातून बघतोय. ओमकार पोकळे, विशाल सरकार. जी संघाला चांगली सुरुवात पाहिजे होती ती दोघांनीही करून दिली आहे. असाच यांची पार्टनरशिप राहिली तर नक्कीच 25 चेंडूमध्ये 74 धावा या काही जास्त नाही आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं प्रतीकदादा आणि गणेशदादा 11 मधील सर्व खेळाडू त्यांच्याकडे असणारे चांगले बॉलर नक्कीच आहेत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूने घेतलेले एक अतिरिक्त उसळी आणि त्या दरम्यान हा चेंडू निर्धाव. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. अजूनही 24 चेंडूमध्ये 74 धावांचा पाठलाग संघाला करायचा आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते पियुष. एक चांगला गोलंदाज. सिद्धांत यांनी पियुष यांच्यावर जबाबदारी दिली आहे. धावा रोखाव्या लागतील. तर आपण बघितलं तर ओमकार पोकळे त्यांची बॅट तळपतीये. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावांवर खेळतायत ओमकार पोकळे. हा पण चेंडू त्यांनी पाठवलाय सेट सीमारेषा पार. आलाय खणखणीत षटकार. 5 चेंडूमध्ये 17 धावा आतापर्यंत ओमकार पोकळेंनी केलेले आहे. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होतीये. धावसंख्या झाली आहे ती आता 21. पहिलाच चेंडू आणि त्या चेंडूवर केलेला प्रहार. पियुष यांच्या पहिल्या चेंडूवरती ओमकारने केलेला प्रहार. 23 चेंडूमध्ये 68 धावांची गरज. यावेळेस मात्र अतिरिक्त स्पीड आणि ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. ओव्हर स्टेपिंगचा इथे रिव्ह्यू नाही घेता येणार. यावेळेस मात्र नो बॉल प्लस 1 धाव अशा 2 धावा मिळतील. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 22 स्वरूपात ही धाव असेल. नो बॉल प्लस 1. या 2 धावींच्या मदतीने धावफलकावर दिसत आहेत ते 23. या षटकातील एकच चेंडू आतापर्यंत हाताळला गेलाय. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर हात फ्री करून जोरात प्रहार केला. त्यावेळेस मात्र चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार. विशाल सरकार यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली आहे ती 29. अजूनही 22 चेंडूमध्ये 60 धाव्यांची गरज आहे. सरासरी जर बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये 16 ते 17 धावा जर दोन्ही बॅटरला गोळा करता आल्या तर नक्कीच हा विजय त्यांच्या खिशात असेल. पियुषने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत. त्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 13 धावा खर्च केलेल्या आहेत. हा चेंडू परत एकदा नो.
ओव्हर मुळे पंचांनी बॉलरला परत एकदा दंडित केलंय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तीस धावा आतापर्यंत धावफलकावरती दिसत आहेत. यावेळेस मात्र चॉप केलाय चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. त्या दरम्यान एक सिंगलच्या बरोबरी दुहेरी धावचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये ती 32. हा चेंडू सुद्धा नो बॉल प्लस 2 म्हणजे आत्ताच्या 3 धावा. 3 धावेमुळे धावसंख्यात होतीये वाढ. धावसंख्या झाली आहे ती 33. 22 चेंडूमध्ये 56 धावेंची गरज. एक काहीसा कानमंत्र संघाकडून आता पियुषला मिळतोय. बघूयात पियुष कमबॅक करू शकतात की नाही. कमबॅक करावा लागेल. दोन्ही संघांना आपल्या जीवाचं रान करावं लागेल. ही डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच दोन्ही संघासाठी. विशाल सरकार पुढचा चेंडू फ्री हिट आणि हा फ्रीचा षटकार आलाय विशाल सरकार यांच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होतीये. धावसंख्या झाली आहे ती 39. अजून 21 चेंडूमध्ये 50 धावेंची गरज. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी चांगली बाजू रोखून ठेवली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पियुष विकेट घेण्यासाठी त्यांची जी लढा चालू आहे त्याला काही मात्र यश मिळत नाहीये. लोकमान्य क्रीडा संघ आतापर्यंत धावफलकावर दिसत आहेत ते 39 धावा. हा बॉल द्या आतमध्ये. बॉल द्या. मॅच बॉल आलाय सर. दुसरं षटक आता चालू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत पियुष यांच्या माध्यमातून. या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 23 धावा खर्च केलेल्या आहेत. खूप लांबडा आणि आपण म्हणून खूप खर्चक असं षटक पियुष यांचं आपल्याला दिसतंय. यावेळेस डीप काव कॉर्नरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्या दरम्यान घेतोय तो कॅच पण फ्री. विकेटचं पतन. विशाल सरकार बॅक टू पॅव्हलियन. पहिलं विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. अशा वेळेस संघाला जर जास्त गरज आहे तर आता अशा वेळेस विशाल सरकारची जागा भरून काढण्यासाठी कोण येते आपण बघूयात. विशाल सरकारची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनच्या भूमिकेत येत आहेत. ओमकार पोकळे यांच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक येतंय. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय प्रसाद पोकळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. या षटकातील अजूनही 2 बॉल शेष. 1.4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 39. 1 गडीच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र चेंडू जातो उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईटसाठी. सन्माननीय गोविंद उर्फ बारीक भाऊ आंजाळी यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 2222 रुपयांचं पारितोषिक. आयोजन कमिटीकडनं विनंती आहे, ज्या आपण रोलरवर बसलेत तर कृपया खाली उतरा. रोलरवर कोणी बसू नका प्लीज. टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण बघतोय आणि हा फेअर डिलिव्हरी. इट्स अ बॉल.
या षटकातील शेवटचा चेंडू. 19 चेंडूमध्ये 50 धावींची गरज. विशाल धरक ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र ऑफ साइड निवडले आणि त्या दरम्यान येतोय वन बाउन्स चौकार. हा चौकार गरजेचा होता या षटकामध्ये संघाची धाव संख्या पुढे घेऊन जाण्यासाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद 43. अजूनही 18 चेंडूमध्ये जवळजवळ नाही तर 46 धावींची गरज आहे. मोठी बॅटिंग ऑर्डर संघाकडे आहे नक्कीच, पण यावेळेस तुम्हाला बॅटिंग करून षटकार चौकार फटके लावावे लागतील. 18 चेंडूमध्ये 46 धावींची गरज. तिसरं षटक. आतापर्यंत जर आपण धावफलक बघितलं तर आतापर्यंत आपण धावसंख्या बघितली तर 2 षटकानंतर 43. आता 12 चेंडूमध्ये 43 केलेत. आता 18 चेंडूमध्ये 46 धावींची गरज आहे. सन्माननीय गोविंद भाऊ अंजळे यांच्याकडून 3 षटकारला 2222. तसंच सन्माननीय प्रसाद भाऊ पोकळे यांना सलग 6 षटकारला 6666 रुपये. ओमकार भाऊ पोकळे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव. बॅटच्या लगत हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. त्या दरम्यान येतोय हा डॉट चेंडू. दुसरा चेंडू पण आपण बघतोय उजव्या एसटीच्या अगदी लगत. त्या दरम्यान येतोय तो पुन्हा एकदा डॉट बॉल. 16 चेंडू 46 धावींची गरज. एक बाजूला आपण बघतोय संघाचे संघनायक सिद्धांत चांगला कमबॅक आपल्या संघासाठी करून देत आहेत. आतापर्यंत ज्या धावा आल्या होत्या त्या रोखण्याचं काम संघनायक सिद्धांत यांच्या माध्यमातून आपण बघतोय. सलग दोन्ही चेंडू त्यांनी डॉट हाताळलेत. बघूयात पुढचे 4 चेंडू सिद्धांत हे कसे टाकतायत ते. दुसऱ्या बाजूला ओमकार पोकळेंना परत एकदा बॅट फिरवावी लागेल. प्रेक्षकांकडनं तुमच्या चाहत्यांकडनं बरेच बक्षीस तुमच्यावर लावले गेलेत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पण नाही. यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. मी आत्ताच म्हणत होतो ओमकार पोकळेंना बॅट फिरवावी लागेल कारण की इथं उपस्थित सगळे प्रेक्षक तुमचा चाहता वर्ग भरघोस तुमच्यावर पारितोषिक लावतोय. आणि आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर क्षेत्ररक्षाचे जे एफर्ट्स त्यांनी केले ते अभिषेक राठोड तिथं होते. तर त्यांना 100 पैकी 100 नाही तर मी तुम्हाला 101 गुण दिले पाहिजे. चांगले एफर्ट्स त्यांनी त्या ठिकाणी दाखवले. जरी अपयश आलं चेंडू मात्र तिथून त्यांच्या शेजारून जरी निघून गेला तरी त्यांचे एफर्ट्स तिथं चांगले होते. यावेळेस मात्र ओमकार पोकळेंनी डीप काउ कॉर्नर क्षेत्र निवडलंय. चेंडू करतोय हवाई सफर. जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 53. अजूनही 14 चेंडूमध्ये 36 धावींची गरज. 14 चेंडूमध्ये 36 धावींची अजूनही गरज. सिद्धांत यांची गोलंदाजी जर आपण बघितली तर पहिले 2 चेंडू निर्धाव होते. त्यानंतर आलेला चौकार. त्या पाठोपाठ षटकार. कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही षटकाची सुरुवात केली होती तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओमकार पोकळे 10 चेंडू 27 धावा. ओमकार पोकळेंचं अर्धशतक होईल का? तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबरीने काम करतायत विशाल धरक. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 4 धावा केलेल्या आहेत. अजूनही 14 चेंडूमध्ये 36 धावींची गरज आहे. दोन्ही बाजूला अजूनही मॅच आहे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता आणि त्या दरम्यान बॉलने घेतलेला शरीराचा वेध आणि त्या दरम्यान आलेले हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक सिद्धांत यांचं आपण या ठिकाणी बघतोय. अजूनही 1 चेंडू शेष. यावेळेस मात्र ऑफ साइडच्या दिशेने लॉंग ऑफच्या साइड दिशेने
ओमकार यांनी हा चेंडू पाठवून दिलाय आणि त्या दरम्यान आलेला षटकारच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 59. आता मात्र 12 चेंडूमध्ये 30 धावींची गरज. एक काहीसं सोपं तर अवघड सुद्धा आहे. सोपं अशा कारणामुळे कारण की ओंकार पोकळेंची बॅट आणि त्यांचा बॅटचा फ्लो जबरदस्त चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग टीमला कमबॅक करावंच लागेल. आपला संघ जर आता इथे कुठे पुढच्या लीग फॉर्मॅटमध्ये पुढे जर जायचं असेल तर बॉलिंग टीमलाच कमबॅक करावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जर हार मिळाली तर हा सामना दोन्ही संघाला तेवढाच महत्त्वाचा आहे. कोणीतरी एका दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं. पंचांचा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. ही मॅच आता चांगली रंगत घेतेय. 12 चेंडूमध्ये 30 धावेंची गरज. लोकमान्य क्रीडा संघ या संघाने जर ही मॅच जिंकली तर 5,555 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अमित जंगम साहेबांकडनं 5,555 रुपयाचं पारितोषिक. संघासाठी महत्वाचं षटक म्हणजे 4थं षटक घेऊन आले ते अनिकेत काटे. पहिल्या चेंडूवरती मात्र ऑनसाइडच्या दिशेने बॅटरने खेळून अलॉंग दी कार्पेट सिंगल धाव घेतली. सिंगल धावच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 60. आता मात्र 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. यावेळेस मात्र ओमकार पोकळेंना थांबावं लागेल. त्रिफळाचे यू मिस आय हिट. बॉलरने केली आहे दांडी 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 गुल. ओमकार पोकळे या ठिकाणी बाद होत आहेत. ओमकार पोकळेंची जागा भरून काढण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजकांमधले एक स्वराज पोकळे उर्फ काऊ या ठिकाणी ओंकार पोकळेंची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. लोकमान्य क्रीडा संघातील पहिली मॅच जर आपण बघितली तर स्वराज पोकळे यांची चांगली बॅट चालली होती. आता बघूयात संघ जेव्हा अडचणीच्या बाजूला आहे तेव्हा स्वराज पोकळे कोणत्या पद्धतीमध्ये बॅटिंग करतायत. 10 चेंडूमध्ये 29 धावींची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत काटे संघासाठी चांगलं कमबॅक केलंय. चांगली बॉलिंग करतायत अनिकेत काटे. हा चेंडू मात्र स्वराज यांनी शरीरापासून लांब फ्लिप केलाय आणि त्या दरम्यान आलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या झाली 61. 2 गडी बाद 61. अजूनही 9 चेंडूमध्ये 28 धावींची गरज. यावेळेस थोडक्यात बचावलेत. सिद्धांतच्या हातातून चेंडू आपण जर बघितलं तर डायरेक्ट हिट जर केला त्यांनी तर मागच्याच मॅच मध्ये आपण बघितलं एक चांगला रनआउट सिद्धांतने घेतला होता. थोडक्यात बचावलेत या ठिकाणी. विशाल या ठिकाणी बचावलेत. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते स्वराज. अजूनही 8 चेंडूमध्ये 27 धावींची गरज आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, चाहिए चौका और छक्का. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू घेते शरीराचा वेध. त्या दरम्यान बॉल हा मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू आपण जर बघितलं अनिकेत काटे यांची सुंदर गोलंदाजी. आपल्या संघासाठी अतिशय चांगलं काम अनिकेत काटेंनी या ठिकाणी केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये केवळ 2च धावा आतापर्यंत अनिकेत काटेंनी खर्च केलेत आणि एक विकेट त्यांच्या षटकामध्ये आल्याने हा चेंडू सुद्धा निर्धावच असेल. ही चांगली गोलंदाजी अनिकेत काटे यांच्या माध्यमातून बघितली आपण. अनिकेत काटेची गोलंदाजी जर आवडली असेल तर या पोझिशनला त्यांनी जी गोलंदाजी केली केवळ 2च धावा खर्च केलेत आणि एक विकेट घेतली अनिकेत काटे यांनी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण सेकंड इनिंग मध्ये अनिकेत काटे यांची गोलंदाजी चांगली ठरली आहे. इथं आपण टाइम संपतोय.
बॅटिंग टीमला आता एक प्लेअर मात्र आतमध्ये घ्यावं लागेल. फिल्डिंग टीमला एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. या ठिकाणी गोविंद उर्फ बारीक भाऊ वांजळे यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक येते. स्वराज पोकळेंनी जर ही मॅच जिंकून दिली तर तब्बल 3,333 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय गोविंद उर्फ बारीक भाऊ वांजळे यांच्याकडनं देण्यात येईल. त्यासाठी स्वराज पोकळेंना स्ट्राईकला यावं लागेल. 6 चेंडूमध्ये 27 धावींची गरज आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यष्टीच्या अगदी खूप बाहेर आणि पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला केले दंडित. मिस्टर एक्स्ट्राज या ठिकाणी अवतरले. वाईटच्या मदतीने धावसंख्यामध्ये 63 धाव फलकावर दिसत आहेत. त्या 63 6 चेंडूमध्ये 26 धावींची गरज. शेवटचं षटक ओमकार यादव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ओमकार यादव यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. हा चेंडू मात्र उंचावून भिरकावलाय. मिसटाईम स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक खाली आणि त्या दरम्यान होतोय झेल. एसएमनी घेतलेला हा सुंदर झेल. बॅटर बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र 5 चेंडूमध्ये 26 धावींची गरज असेल. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावाच लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघायचे संघाकडून कोणता बॅटर मैदानामध्ये येतील. पाच चेंडूमध्ये 26 धावींची गरज आहे आणि या परिस्थितीमध्ये चेतन संघाची बाजू सांभाळण्यासाठी या वेळेस आलेले आहेत. प्रत्येक चेंडूवरती षटकार हा ठोकावाच लागेल. जर का तुम्हाला सुपर 8 मध्ये पुढे जाऊन जायचं आहे तर प्रत्येक चेंडूवरती षटकार आपल्याला मारावाच लागेल. पहिला तर प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी पहिला षटकार तर आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चेतन यांच्या बॅटमधून आलेला षटकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेतोय. 4 चेंडूमध्ये आता 20 धावींची गरज आहे. असाच काहीसा प्रयत्न चेतन यांना नक्कीच करावा लागेल. यावेळेस जर चेतनने मॅच काढून दिली तर गोविंद उर्फ बारीक भाऊ वांजळे यांच्याकडनं 3,333 रुपये आणि हा दुसरा ही चेंडू मिसटाईम स्ट्रोक पण अभि मात्र डाऊन दी बॉल आणि इथे चेतन यांचा खेळ थांबतोय. चेतन बॅक टू पॅव्हलियन. शेवटच्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. संघाची धावसंख्या दिसतीये ती 69 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 20 धावींची गरज आहे. नवीन बॅटर येत आहेत ते संकेत. 3 चेंडूमध्ये 20 होऊ शकतात. जर का बॉलरने नो बॉल वाईड जर नाही टाकले तर हा क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकतं. हा चेंडू मात्र बॅटच्या जवळून ट्रॅव्हल करतोय. त्यावेळेस कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. 2 चेंडूमध्ये 20 धावींची गरज. हा चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय आणि त्या दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. आता मात्र 1 चेंडूमध्ये 19 धावींची गरज. चला पुढचे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी उपलब्ध असायचंय. बंधुत्व 11 आणि त्यांच्या बरोबर यानंतरचा सामना असेल बंधुत्व 11 विरुद्ध लोकमान्य क्रीडा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन लोकमान्य क्रीडा संघ आणि बंधुत्व 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. बंधुत्व 11 आणि लोकमान्य क्रीडा संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चेक. अंपायर सर आत्ताचा लास्ट बॉलचं काय? थँक्यू. ओव्हर टू यू सर. टॉस साठी आपण
या ठिकाणी आमंत्रित करतोय